तर माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडलेत आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय खास करून हेक्टरी किती मदत मिळेल, किती हेक्टर पर्यंत मिळेल या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आपल्याला विनंती आहे काही चर्चा करायची असेल आपण कृपया खाली या आणि आपण चर्चा करू। मंगळवारपर्यंत दिला ना त्यांनी टाइम। हो, मी पण त्याच्या शब्दाला मान देते। मंगळवारपर्यंत मी उपोषण इथंच करणार। म्हणजे आपली इच्छा तिथेच थांबण्याची आहे का? हो, कारण मला आणखीन एक सांगायचं की आपले दिवाळी आली, दिवाळीच्या अलीकडे देणार नाही। मंगळ जरा थांबा ना ताई 2 मिनिट। दिवाळीच्या अलीकडे देणार नाही, मग द्या की लवकर। नाही, प्रचंड नुकसान झाले ताई। 8,000 रुपये सरकार मदत म्हणून सरकार नाही नाही ताई, वाढवणार आहेत ते। तुम्ही 2 दिवस थांबा ना। हो सांगा ना। आता तुम्ही जरी समजा राजकारणी असेल तर मी पण एक शेतकऱ्याची हो सांगा ना। तर ही सरकार 8,000 रुपये मदत द्यायला त्या सरकारला वाटेल का ही शेतकऱ्याची भिकाऱ्यात वाटेल का? नाही नाही, तसं नाही, तुमचा गैरसमज आहे। ही जी असते ती मदत असते आणि ती 8.5 नाही। एक मिनिट ऐकून घ्या, 1 मिनिट। याच्या व्यतिरिक्त पीक विम्याचे जे आहे आपल्याला हेक्टरी साधारण 30 ते 35,000 मिळणार आहे पीक विम्याचे। आणि 1 मिनिट, आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून थांबलाय। मी मेले तरी काही हरकत नाही। मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो। माझी परत एकदा विनंती आहे, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। आपण कृपया उतरावं, माझी विनंती आहे। सावकाश सावकाश। जिल्हाधिकारी कार्यालयात येतो आपण बोलून घेऊ। त्यांची परिस्थिती आहे का 4 दिवस झालं त्यांना येऊ दे, तिथे टॉयलेट आहे, पाणी घेतील, वॉशरूमला जाऊ दे। मला काय म्हणायचंय दादा आपले प्रतिनिधी आहेत जिल्ह्याचे प्रतिनिधी बोलून आहेत इथे बाहेर ते बघू आपण। साहेबाला येऊ द्या। जर तुम्ही का हे करता थांबा, ते ताईंशी बोलू द्या मला। पुन्हा सांगा दादा, ते आपल्यासाठी आहे, आपण त्यांच्यासाठी नाही, तेवढं लक्षात ठेवा। पाण्याची बाटली आणा, बोला तुम्ही। पलीकडे पाण्याची बाटली हो। तुम्ही आत येताय का? उपोषणाच्या ठिकाणी बसते, त्यांना तिथं यायला सांगा। तिथे तहसीलदार थांबलेत ना? नाही तिथं उपोषणाच्या ठिकाणी यायला सांगा। नाही तहसीलदार थांबलेत तर तिकडे ताई। येतात की तिकडे? नाही तिथं येतील ना, तिथं येत नाही का त्यांना? कोणाला? ह्या कुठं आता कसं आहे का अवस्था यायची? कुठं यायची जायची नाही ह्याची नाही, अवस्था आपण आज जो इथे कसं आहे, कोणी शांत बसत नाही, काही चर्चा नीट होत नाहीये। त्यांना जर चर्चा करायची असेल ना, मी आहे बरोबर। सगळ्यात जास्त बोलतात ताई। सांगितल्यावर दादा संयम सुटलाय आमचा, काय करता मग त्यांना बोलू द्या। बोलायची त्यांची मनस्थिती अवस्था काहीच नाहीये। म्हणूनच उपचारासाठी मध्ये जाऊ द्या त्यांना 2 एक मिनिट बोलू द्या। त्यांना बोलू द्या। माझं ऐकून घ्या। अशा प्रकारे बोलायचं नाही। शांत इथं येतील आपल्या उपोषणाच्या स्थळी, मी आणि अमोल भैया जाधव आम्ही दोघं त्यांच्यासोबत चर्चा करू। बेस्ट बेस्ट